मोहन श्रीकांत, आपल्या युकेच्या क्लायंट्स बरोबर कॉल झाला, पण आपलं डिस्कशन नाही झालंय त्याच्याबद्दल अजून. हो. चला चला. सावित्री, कॉन्फरन्स मध्ये 3 कॉफी पाठवून. काकू 1 मिनिट थांब. का खोटं बोललीस? हरीश शूटला होता म्हणून? आम्ही सगळं खरं सांगणारच होतो ना. अरे आदित्य, मला काय माहिती काय लपवायचंय काय सांगायचंय? मी तर तुझ्या चांगल्यासाठी. काकू, तू नको पडूस आता यात सगळ्यात. केलंस तेवढं खूप झालं. दादा, योग्य वेळ बघून ना आपणच सांगून टाकू आईला. चला. तुम्हाला पण असंच वाटलं ना मी आत्ताच भांड फोडेन? पण नाही, मी पण योग्य वेळ आली कीच सांगेन वहिनींना. बिचारी पारू, आता बघा मी तिची काय अवस्था करते ती. कोण आहे या? चांगल्या घरातला दिसतोय. दवाखान्यात न्यायला पाहिजे. खिशात मोबाईल वगैरे आहे का बघा त्यांच्या. ॲम्ब्युलन्स बोलवा, पोलिसांना फोन लावा ना. खूप मोठी चूक केली आम्ही. आईला न विचारता इतका मोठा निर्णय घेतला मी. मला आईला सगळं खरं खरं सांगावं लागेल की कोणत्या परिस्थितीत मी हा निर्णय घेतलाय. कसं सांगू? ती दुखावली गेली तर? पारू आदित्य सोबत पूजेला कशी बसली? तिच्यासोबत पूजेला बसलो होतो तेव्हा पण खूप हर्ट झाली होती. इथे तर मी अख्खं लग्नाचं शूट केलंय, तेही 12 देशांमध्ये लाईव्ह दिसलाय. कसं कसं सांगू तिला? मला तिला दुखवायचंही नाहीये आणि तिच्यापासून काही लपवायचंही नाहीये. हॅलो, काय? ठीक आहे, मी आलोच. प्रीतम, मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज सर्वोपचारार्थे मंगलसूत्रम. आता मंगलसूत्र घालून घ्या. हे पारू, गणी, तू आलास? आणि हे काय गणी इतक्या लवकर झोपला? नाही, मी नाही झोपलो. आणि बा, माझ्यासाठी खायला काय आणलं गावावरनं? आणि माझे ते मित्र भेटले का
रक्षा अनिकेत काय म्हणाले ते? अरे बाबा, मी काय गावाला तुझ्या मित्रांना भेटायला गेलतो का? देवदर्शनाला गेलतो ना. हा बर का पारू, बरं झालं मी गावाकडे गेलो. समधी जुनी माणसं भेटली, कुलदैवताचं दर्शन पण झालं. आणि हा, तुला ते देवळातले गुरुजी आठवतात का? ते मला भेटले होते आणि ते म्हणत होते की आज तुमच्या मुलीचं लग्न आहे म्हणून. त्यांचं कोण काय मला उमगलं नाही. हा, पर ते गुरुजी मला नंतर म्हणाले की तुमच्या मुलीचं सगळं चांगलं होईल. तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. आणि हा पारू, त्या पिशवीमध्ये ना प्रसाद ठेवलाय. प्रसाद आहे, मला पाहिजे. अरे हो हो हो, आपल्या करता आणलाय ना. हा, देणार ना. हा, दे. वाह. असू दे असू दे. ह्यो पारू, ए पारू, काय झालंय? तुझ्या डोळ्यात असं पाणी का? म्हणजे ते शूटिंग नीट झालं ना? हरीशराव काय म्हणतायत, समजा त्यांच्या मनासारखं झालं ना? पारू, अरे या या. आरती मामा तुम्ही कधी आला? ये काय आत्ताच येतोय. बरं ठीक आहे. पारू तू चल ना, जरा एक अर्जंट काम आहे आपल्याला. कसलं काम? अगं, काहीतरी महत्वाचं असेल म्हणूनच एवढ्या गडबडीत आलेत ना? नाही मामा, गडबडीचं असं काही नाही आहे, पण मी आणून सोडतो ना तिला, चालेल ना? हा हा, चालेल, जा. प्रीतम सर, बाला आधी जेवण वाढते मग निघूया. अगं, माझ्या जेवणाची कशाला चिंता करते? मी गावावरून आलोय ना, तोपर्यंत मी आंघोळ करून घेतो. तोपर्यंत तुम्ही याल ना? याल ना? हो हो, मी घेऊन येतो. हा, चल चल पारू, लवकर चल. ये ये ये. हा ये. हा हा हा. तू माझ्या मित्रांना का नाही भेटलं? मी सांगितलं होतं ना तुला. अरे हो बाबा, पण मी पण सांगितलं ना, देवाकडे गेलतो. यो प्रसाद खातोपर्यंत मी आंघोळ करून येतो. हा. हरीश काही लोकांना रस्त्यावर सापडला, त्याला इथे ऍडमिट केलंय. हरीश, हरीश, बस. ओके ओके ओके, बस. बरं वाटतंय? हो सर. हरीश, अशी कोणती इमर्जन्सी आली होती की तुला शूट सोडून निघून जावं लागलं? काय? मी शूट सोडून निघून गेलो? नाही सर, मी तिथेच रूम मध्ये होतो. माझी तयारी होऊन मी बसलेलो की कोणीतरी बोलवायला येईल, आणि मग मला गरगरल्यासारखं झालं आणि पुढचं मला काहीच आठवत नाहीये सर. जेव्हा मला शुद्ध आली ना, तेव्हा या हॉस्पिटलमध्ये या बेडवर होतो मी. मधल्या काळात काय घडलं, मी कुठे होतो, मला खरंच काहीच माहित नाही. पण तू तर तिथे चिठ्ठी ठेवून गेला होतास ना? तुला काहीतरी महत्वाचं काम आहे आणि त्यामुळे तुला जावं लागतंय म्हणून? हो. अरे मी कुठलीच चिठ्ठी लिहिली नाही सर. आणि सर, मला जायचंच होतं तर मी तुम्हाला प्रत्यक्षात भेटून तुम्हाला सांगून गेलो असतो ना सर. मी अशी कुठलीच चिठ्ठी लिहिली नाही. म्हणजे कोणीतरी मुद्दाम केलंय? हरीश, तू काळजी करू नको. हे कोणी केलंय ना, हे मी शोधून राहीनच. प्रीतम, याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायची व्यवस्था कर. हो.
हरीश, फक्त एक फेवर करशील, ही गोष्ट आपल्या चौघातच राहू दे, घरी कळू देऊ नको. हे कोणी केलंय आणि का केलंय ना, याचा शोध मी नक्की घेईन. बरं सर, ते शूट कॅन्सल झालं का? नाही अरे, कॅन्सल नाही झालं, पण तू असं अचानक न सांगता निघून गेलास. मग नाईलाजाने दादाला मॉडेल म्हणून उभं राहावं लागलं, एवढंच. सर, माझी खरंच काहीच चूक नव्हती सर. सॉरी सर. पण माझ्यामुळे ऐनवेळी तुमची धावपळ झाली असणार. सर, पण शूट व्यवस्थित झालं का? हो, शूट व्यवस्थित झालंय, तू काळजी करू नकोस. तू आता फक्त आराम कर आणि लवकरात लवकर बरा हो. हो सर. चल, आम्हाला निघावं लागेल. हां, काळजी घे. हॅलो. फरू, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला तुझ्यासोबत तिथे थांबायचं होतं का? ते लग्नाचं शूट, ते क्षण मला तुझ्यासोबत एन्जॉय करायचे होते. मला ते सगळं अनुभवायचं होतं. पण काय माहिती कसं झालं सगळं. हरी सर, आराम करा तुम्ही. येते मी. येते. वो जो खो गए हैं किसी की याद में, परछाई दे दस्तक या ना दे. काय कुठे हरवलीयस? श्रीकांत, मला हळूहळू ना आदित्यच्या लग्नाची काळजी वाटायला लागली. म्हणजे आदित्य आणि प्रीतम मध्ये फरक आहे. आदित्य हुशार आहे, तो ज्या प्रकारे आपला बिझनेस सांभाळतो, त्याचं आपल्या कर्मचाऱ्यांशी, स्टाफशी वागणं बोलणं, हे सगळं बघून ना तो खूप वेगळा आहे, खास आहे. त्याच्यासाठी मुलगी सुद्धा अनुरूपच हवी. हा, मग मिळेल ना. तू काळजी करू नकोस. मी माझ्या सर्कल मधल्या मित्रांशी बोलून घेतो आणि आपल्या आदित्यला अनुरूप मुलगी मिळेल अशाच विवाह मंडळात आपण मुलगी शोधूया ना. हे बघ, आपल्या आदित्यला हुशार, सुसंस्कृत, घरंदाज आणि आपल्या आदित्यला आयुष्यभर साथ देईल अशीच मुलगी बायको म्हणून आणूया. आणि आदित्यचा वाढदिवस येतोय, त्याच्या आधी जर मुलगी मिळाली ना तर हे त्याच्यासाठी वाढदिवसाचं गिफ्टच असेल. क्या बात आहे. तू मनावर घेतलंस ना, मग झालंच म्हणून समज ना. श्रीकांत, आदित्यची बायको ही किर्लोस्कर घराण्याची थोरली सून असेल.
आपल्या घरची परंपरा प्रतिष्ठा सांभाळणारी आणि वाढवणारी असावी. आदित्यने खूप लवकर घरची आणि बिझनेसची जबाबदारी स्वीकारली, तर त्याला मदतीचा हात मिळायला हवा. त्याला कधी एकटं न वाटू देणारी, प्रीतमला धाकट्या भावासारखं सांभाळणारी, दिशाला ऍडजस्ट करून घेणारी असावी. आणि आपल्या लाखो कर्मचारी आणि स्टाफसाठी किर्लोस्करांची थोरली सून हे आदराचं स्थान असेल. त्यासाठी त्याच योग्यतेची मुलगी पारू. देवी आई त्यांच्या थोरल्या सुनेसाठी किती स्वप्न रंगवत आहेत. त्यांच्या अपेक्षा लई मोठ्या आहेत. काय ग? चाय ठेव ना. पारू, कालपासून अस्वस्थ दिसतेस. काही आहे का मनात तुझ्या? नाही, काहीच नाही. काही नाही आणि सांगायचं नाही. यामध्ये खरं आणि खोटं याचं अंतर असतं. सांगायचं नसेल तेव्हा सांगायचं नाही म्हणावं. काही नाही हे उत्तर नसतं. आईला काय तू पण का उगाच टेन्शन देते गाईला? तुला देवी आई म्हणते ती, तुझ्यापासून का लपवेल काय ती? देवी आई, तुमच्यापासून काय बी लपवायचं नाही मला, पण सांगितल्यावर काय होईल याची भीती वाटते. ते बघ, तू जा म्हणत नाहीस तोपर्यंत जाणार पण नाही ती. आरू, जा तू. वय पारू काहीतरी लपवते. ओ, असा एंड झाला तर इव्हेंटचा. नाईस. अगं अजून एंड झालायच कुठे? तुला या सगळ्यात गंमत काय झाली आहे माहितीये? यातलं काहीच वहिनींना माहिती नाहीये. आता या पारूची नाडी सापडली आहे मला. आता बघ कसं तिला माझ्या पायाजवळ ठेवते ते. फक्त पारू नाही, त्या आदित्यची पण. आदित्य खूप हौस होती ना त्याला तिकडे हिरो व्हायची. त्याचा कालचा मूर्खपणा त्याला पुढे जाऊन किती भारी पडणार आहे याची आयडिया सुद्धा नाहीये. अगं पण आदित्य ठीक आहे, पण हरीश कुठे आहे? त्याचं काय केलंस तू? युजलेस फेलो. म्हणजे त्याचं काय, आपली गरज संपली, त्याचं काम झालं. आले त्याला गाडीतनं खाली फेकून. पडला असेल आता कुठेतरी रस्त्यावर धूळ खात. अगं अजून खूप काही सांगायचंय तुला. चल. पारू, अगं इथे काय करतेस? जाऊन झोप, उशीर झालाय. नाही, नको. मी थोडा वेळ बसते ना इथं. तुम्ही दमला असाल ना? सतत समद्यांची काळजी करत असता.
आता सुद्धा तुमच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू होता ना? मी थोडा वेळ बसते ना इथं तुमच्या पायाजवळ. तुला माझी अस्वस्थता कळते, तशीच मलाही तुझी कळते. बोल, काय बोलायचं होतं?